अलीकडच्या काळामध्ये अपघातांची संख्या वाढती आहे. विशेषतः मागच्या वर्षी नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात झाले. यावर्षी जरी ट्रेंड थोडासा डिक्लायनिंग असेल तरी आपल्याला एक प्रमाण अजून कमी करायचं आहे आणि त्यासाठी हे जे लोकांनी जनजागृती फार महत्त्वाची आहे. आणि आजचा जो कार्यक्रम असाच होता की त्या चौकामध्ये जे लोक सरप्राईज पद्धतीने त्यांनी बघितले आणि जे रूल फॉलो करतात, हेल्मेट घालतात किंवा सीट बेल्ट घालतात कारमध्ये, तर त्यांना अचानक त्यांनी बघितलं, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना गिफ्ट दिलेलं आहे. आज त्यांच्यासाठी पण तो फार एक आनंदाचा धक्का होता. आणि गिफ्ट जरी सिम्बॉलिक असलं तरी आपली सुरक्षा हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आपल्यासाठी आणि फॅमिलीसाठी. त्यामुळं हा जो संदेश याच्या माध्यमातून त्यांनी दिला, आज हा पहिला दिवस होता आणि हे अभियान बघून आपल्याला काही कॉलेजनी संपर्क केला की आम्ही आमचे व्हॉलंटियर देतो. त्यांनी आपल्याला 8,000 बॅनर्स पण दिले जे शाळांना आणि कॉलेजेसला द्यायचे आहेत. आपण त्या प्रत्येक ठिकाणी आपण लावूया. आत्ताच आपण बघितलं की ग्रामीण जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे तिथं त्यांनी कंपल्सरी स्टाफला केलं आहे, त्यांना अलाउडच नाही विदाऊट हेल्मेट. आता एक मुलगा बघितला जो स्वतः त्याला थोडं लागलं होतं परंतु हेल्मेट असल्यामुळे तो वाचला. तर तोही आपल्याला आज सरप्राईज एक आपल्याला पॅसेंजर म्हणून सापडला. तर असे अनेक लोक सापडले आणि मला वाटतं की हा एक सिम्बॉलिक इव्हेंटमुळे लोकांमध्ये जनजागृतीचा संदेश जाईल. आपण प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.